नमस्कार. अभिनेत्री सायली संजीवचा जन्म 31 जानेवारी 1993 मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला होता. तिचे वडील दिवंगत संजीव चांसरकर हे तहसीलदार होते. 30 नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. सायली तिच्या वडिलांच्या अतिशय जवळ होती. सायलीची आई शुभांगी एक गृहिणी आहे. सायलीला शंतनू संजीव चांसरकर नावाचा एक भाऊ देखील आहे. सायलीने तिचे शालेय शिक्षण धुळे जिल्ह्यातील RJC हायस्कूल मध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने नाशिकमधील HPT आर्ट्स आणि RYK सायन्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात बॅचलर डिग्री संपादित केली. कॉलेजमध्ये असताना सायली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायची. त्यामुळे तिला अभिनयाची गोडी तेव्हापासूनच लागली होती. त्यावेळी तिने मॉडेलिंग देखील केलं होतं, जिथे तिला अनेक संधी मिळाल्या. सायलीने मॉडेलिंग केले आणि अनेक फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. तिला कॉलेजचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. मालिकेमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सायलीने आठवतो का तुला या म्युझिक अल्बम मध्ये काम केलं होतं. मात्र तिला खरी ओळख तिच्या पहिल्या मालिकेतून मिळाली होती. 2016 मध्ये झी मराठीवर प्रसारित झालेल्या काहे दिया परदेस या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिची ही पहिलीच मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत सायलीने गौरी ही प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती. सायली आणि ऋषी सक्सेना यांच्या या जोडीला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. या मालिकेनंतर सायलीने मागे वळून पाहिलं नाही. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तिला छोट्या पडद्यावर परफेक्ट पार्टी, गुलमोहर, शुभमंगल ऑनलाईन यासारख्या मालिकेमधून यश मिळालं. यासोबतच सायलीने झिम्मा, झिम्मा 2, गोष्ट एका पैठणीची, आटपाटी नाईट्स, पोलीस लाईन, बस्ता, मन फकीरा, सातारचा सलमान, AB आणि CD, 10 एक मर्मस्पर्शी कथा, हर हर महादेव, ओले आले अशा उत्कृष्ट मराठी चित्रपटातून देखील तिने काम केलं आहे. सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या मराठी चित्रपटाला बेस्ट फीचर फिल्म इन मराठी हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अभिनयाव्यतिरिक्त सायलीला चित्र काढणे आणि व्यायाम करणे खूप आवडते. तर तुम्हाला सायली संजीव आवडते का ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.